नमस्कार। जिंतूर विधानसभा मतदारसंघ मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातला एक असा मतदारसंघ ज्याच्याबद्दल कायम खूप कमी बोललं जातं किंवा ज्याला कायम खूप दुर्लक्षित केलं जातं। खरं तर या मतदारसंघात विकास तर सोडाच, पण आजही इथला सर्वसामान्य माणूस ज्या मूलभूत गरजा असतात त्यासाठी संघर्ष करतोय। वीज, पाणी आणि चांगले डांबरी रस्तेही अजून या लोकांच्या नशिबात नाही आहेत। एक असा मतदारसंघ ज्या मतदारसंघात जर तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर तुमच्या खिशात जवळजवळ 25 ते 50 करोड रुपये निवडणूक लढण्यासाठी लागतात। एक असा मतदारसंघ ज्या मतदारसंघात मागच्या 30 वर्षापासून फक्त दोनच परिवार राज्य करतायत, एक म्हणजे बोर्डीकर आणि दुसरे म्हणजे भांबळे। खरं तर या दोनही उमेदवारांनी मागच्या 30 वर्षात या मतदारसंघात काहीही विकास केला नाही असलं इथले स्थानिक असा आरोप करतात। आणि जेव्हा इथली परिस्थिती बघितली तेव्हा ती वास्तविकताच आहे। आजही हा मतदारसंघ खूप मागासलेला आहे। या मतदारसंघाचा विकास तर सोडाच, पण अनेक लोकांनी तर असा आरोप केलाय की हे जे काही दोघं नेते आहेत बोर्डीकर आणि भांबळे यांनी मतदारसंघ तर सोडा पण स्वतःच्या गावाचाही विकास केला नाही। या दोनही आमदारांनी यांच्या गावाचा विकास कशा प्रकारे केलाय असं याच मतदारसंघातील एक स्थानिक सांगतोय। त्या स्थानिकाचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर बोर्डीकर आणि भांबळे यांनी किती विकास केला असेल हा प्रश्न स्वतःला विचारा। त्याच मतदारसंघातील एका स्थानिकाचा एका पत्रकाराशी बोलताना हा व्हिडिओ बघा। आता आजी माझे जे आमदार आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुधारू शकले नाही ते कोण कोण बोल नाव घेऊन बोल। बोर्डीकर साहेब, भांबळे साहेब त्यांच्या गावात जाऊन बघा ना, असं आहे का? रस्ते पण नाही झालेले। असं आहे का? तर हे दुसऱ्या